नमस्कार भालेकर साहेब. नमस्कार, बसा. ते तुमच्याकडे काम निघालंय ना म्हणून आलो. बरं, कसलं काम आहे साहेब? हे बघा, गावातल्या काही भिंतीला रंग लावायचा आहे. त्यावर स्वच्छता समाज प्रबोधनाचे संदेश लिहायचे. हरकत नाही, आम्ही करू ते काम. चांगलं काम आहे. बरं, साहेब पैसे किती मिळतील? तू म्हणजे तुम्ही राव साहेबांचे चिरंजीव साक्षात इथे, किती पैसे मिळणार हे तू का विचारतोस? अहो का म्हणजे प्रतापदादा सुद्धा असणार आहेत माझ्यासोबत. नाही, तसं नाहीये. किती पैसे मिळणार ह्याने विचारलंच नाही पाहिजे. ह्याला कसली आली कामाची गरज? आणि तू ह्याच्यासोबत जास्त राहू नकोस, नाहीतर तू पण जाशील बाराच्या भावात. अहो, असं का बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतोय. कोट्यवधी रुपयाच्या मोक्कार गोण्या दडवून ठेवल्या त्याने, आणि आता तुझ्या समोर कामं शोधायची नाटकं करतोय. हा, अहो नाटकं नाही, खरंच गरज आहे त्याने कामाची. दामू ही चोर माणसं आहेत. हो साहेब. दामू इतकं कशाला जीव काढतो ह्याच्यासाठी? अरे ही चोर माणसं बरोबर आपलं काम शोधतात. जागा मिळाली ना की बरोबर फावडा मारतात. आता मी याला रंग लावायचं काम दिलं ना, तर हा रंग नाही, तुला फासून पाहून जाईल याच्या बापासारखा. हे बघा, काम नाही तर नाही सांगा. उगा अपमान कशाला करताय? अरे अपमान करायला थोडा तरी मान उरायला पाहिजे की नको? हा, हे बघ दामू, माझ्याकडे काम नाहीये असं नाहीये. काम आहे माझ्याकडे. हे रंगाचे डबे दिसतात ना, त्यातला काळ्या रंगाचा डबा उचल. तो काळा रंग असतो, त्याच्या तोंडाला फाट आणि गावभर कीड. तेवढं तू त्यासाठी करू शकतो. हे बघा, तोंड सांभाळून बोला, नाही तर ए, ही दादागिरी इथे करायची नाही. तर निघा, काम हवेत कोर्टाला निघा. बाबू सर, बाबू सर. अरे देवा, 2 वाजले की. अहो मावशी, तुम्हाला भूका नाही लागल्या का? अहो लागल्यात की भुका, पण झाले का जेवणाची वेळ? अहो केव्हाच होऊन गेली बघा. चला पटापटा, समजाने डबे खाऊन घ्या. चला हं? मंजू, जेवणाचा डबा आणलायस ना? वय. बरं मग खाऊन घे लवकर, मी येते जाऊ. तुमच्यासाठी सुंदर अशी गिफ्ट घ्यायची इच्छा आहे. त्यासाठी मी सगळीकडे फिरलो रामू, पण आज कुठेच काम मिळालं नाही. आता मी तुमच्यासाठी कसं काय गिफ्ट घेऊ शकेन? काय प्रतापराव, एकदम बरं चाललेलं दिसतंय तुमचं. नाही म्हणजे निवांत पारावर हवा खात बसलाय म्हणून म्हणलं. कामच मिळालं नाही अजून. आज काम नाही मिळालं. जाऊ द्यावं प्रतापराव, तुमच्या बापानं एवढा हा घोटाळा करून ठेवला, तो पचवला ना. तुम्हालाच काय, तुमच्या पुढच्या 7 पिढ्यांना काम करायची गरजच नाही भासता. प्रतापराव, बाकी तुमचा बाप लय हुशार बरं का. अशी छोटी मोठी फाळकं मारण्यापेक्षा एकदम मोठी धाड टाकली. एकच भ्रष्टाचार. पुढं कुणी काय बी म्हणू, आयुष्यभर निगरगट्टासारखं निर्लज्जासारखं राहायचं. कारण म्हटलंच आहे, निर्लज्जम सदा सुखी. प्रतापराव, तुम्ही काय बी काम नाही म्हणता. माझ्याकडे एक काम आहे. नाही म्हणजे आता तुम्हाला शोभणार नाही, पण पोटाची खळगी भरायची म्हणजे तसा विचार करून चालणार नाही. करणार का? पैसे देऊ आम्ही तुम्हाला त्याचे.
जाऊ द्या. आता तुम्हाला राग आला असेल तर राहू द्या. विरोधकाकडून काही मदत घ्यायचीच नाही असं ठरवून ठेवलेलं दिसतंय तुम्ही. काय आहे की आम्ही जरा तालुक्याला चाललो होतो आमच्या पक्षाच्या मीटिंगला आणि आमची गाडी जरा खराब झाली आहे. धुवून देता का जरा? अहो बोला ना, बोला की. फुकटात नाही म्हणत आहे मी तुम्हाला, पैसे देतो की त्याचे. जाऊ द्या, आता जमत नसेल तर मी पाणी घेऊन येतो. आता हे बेस केलं बघा तुम्ही. आम्हाला वाटलं लाज वाटून तुम्ही निघून गेला की काय, पण नाही. कामाची लाज वाटत नाही तुम्हाला. असा जिगरा पाहिजे बघा. या गाडी पुसायला फडकं देतो तुम्हाला. भालो अरे देवा, माधू फडकं ठेवायचं इसरला गाडी. आता हो प्रतापराव, आता काय करायचं? चांगले 4 पैसे भेटले असते तुम्हाला, तुमचे एवढे हात आमच्या गाडीला लागले असते. राहिलं समजत. काय करावं म्हणता प्रतापराव? एक करू शकतो. आता तुमच्या या शर्टची अवस्था बी अशीच कळकट मळकट झाली तुमच्या त्या जाधवासारखी. यो शर्ट काढा आणि त्यानं पुसा आमची गाडी. काय म्हणतो? प्रतापराव, इथे जरा कावळा शिटलाय बघा पुढं पुढं. हा ते जरा साफ कर. शाबास. काय ना प्रतापराव, आमची गाडी बी कळकट आणि मळकट झाली बघा तुमच्या जाधवासारखी. हे इथं तिथं नको तिथं डाग पडल्यात. आणि आमचं कसं आहे, डाग चालत नाही तो आम्हासनी. गाडीवर बी नाही आणि आपल्या नावावर बी चालत नाही. आता सगळी कशी लक्षाकीत करा बघा, लक्षाकीत. अरे वा वा वा, जय जिल्हाध्यक्ष. गाडी एकदम छान चमकली आमची. आणि तुमचा शर्ट बी चमकायला लागला की काय? पैसे येणार, पैसे तर मिळणारच जिल्हाध्यक्ष. हे घ्या. आता मी मोजले नाही, पण जास्त असतील तर ते बी ठेवून घ्या. चल माधव.
छोटे मला तुमच्यासाठी डबा आणलाय बघा. डबा? वय म्हणजे ते कसं झालं, आधी दामोदादांच्या खोपट्यावर गेले होते, त्यांनीच मला सांगितलं की तुम्ही इथं असाल ते. अच्छा. अहो पण तुम्ही कशाला उगत? छोटे मला कहू आता काय बी बोलू नका, आधी खाऊन घ्या बरं, आणि मग जेवणाविषयी आणि बाकीच्या बद्दल बोलू. सकाळपासून काही खाल्लं बी नसेल ना? मी खाल्लंय. काय? ते हे आपलं समजलं, ते असं काय समजलं. चल हो या, बसा. छोटे मला जेवण करून घ्या. अहो तुमच्यासाठी ठेचा बी आणलाय बघा, आणि तुमच्या आवडीची भाजी आहे, कांदा बी आणलाय, घ्या पटकन खाऊन घ्या. छोटे मला का भाजी गरम आहे ना व, तर वरच चांगली लागेल, नाही तर पुन्हा ती भाजी घरी घेऊन जावी लागेल, गरम करून मग आणून द्या. चालेल का? रमा, मग लवकर खाऊन घ्या बरं. घ्या. भाजी छान झाली. आवडली ना व, मग पोटभर जेवा आता. घरी कामं सांभाळायची, रोजगार केंद्र सांभाळायचं, आणि मी जिथे कुठे असेल तिथे डबा घेऊन यायचं. मग खूप त्रास होत असेल ना तुम्हाला? अहो यात कसला आलाय त्रास? उलट तुम्ही उपाशी पोटी कामं करतात ना, त्याचा त्रास होतोय मला. पण तुम्ही माझ्या समोर बसून शांततेत जेवलात ना, की मला बी अन्न गोड लागते. अहो छोटे मला, मी तुम्हाला म्हणत होते शांततेत जेवण करा, आणि मी आज बडबडत बसले बघा. आई आणि तेजू कशा आहेत? त्या बऱ्या आहेत, हळूहळू सावरतात. पर छोटे मला, ते आता आमच्याकडे आहेत ना, मग तुम्ही त्यांची काळजी नका करू. अम्मा, आज संध्याकाळी मला भेटा नेहमीच्या ठिकाणी. का हो, काही काम आहे का? एक महत्वाचं काम आहे. आता तुमचं महत्वाचं काम आहे म्हटल्यावर भेटावं लागेलच. तर रोजगार केंद्रावरची कामं झाली ना बघ, येते. अगं रमे, बरं झालं तू आलीस. का? काय झालं? अगं फोन वाजतोय कधीचा. अगं मग मंजू उचलायचंच ना व. नको, तूच बघ. बरं हो इकडे. हॅलो, वय रमा वैरेच बोलते. अहो साहेब बोला की. वय मग कधी येताय तुम्ही? चालतंय. अहो नाही, मी ऑफिसातच आहे, या तुम्ही. ठेवते. मंजू, इथं आता कामासाठी फोन वाजतच राहणार आहेत बघ. तेव्हा मी कधी नसेल आणि फोन वाजला ना तर उचलत जा. हे बघ, हे असंच चालू आहे. हे बघ बाई, मला नाही या समजा गडबडीत ही गडबड नाही जमायची. तूच बघते. बरं बघते. गजरे घ्या, गजरे हो, ताजे ताजे गजरे. दादा हो दादा, गजरे घ्या की. दादा दादा, गजरे घ्या, ताजे ताजे गजरे. गजरे घ्या, गजरे हो, ताजे ताजे गजरे. गजरे घ्या, गजरे हो, ताजे ताजे गजरे. दादा ओ दादा, दादा गजरे घ्या की. बघा, गजरे घ्या की. कसा दिला ग गजरा? 10 रुपयाला. माझ्याकडे 5 रुपयेच आहेत, तर 5 रुपयाला देशील? नाही हो दादा, नाही परवडत. एवढं बनवण केल्यावर 10 रुपये मिळायला हवेत की नको? बर, एक काम करशील? बोला की.
मला 5 रुपयाची सुट्टी फुलं देशील? हा चालेल. हे. रमा, तुम्हाला दुसरं एखादं गिफ्ट नाही देऊ शकत मी आज, पण ही फुलं पाहून तुम्ही खूप खुश व्हाल माहितीये मला. गजरे घ्या गजरे ओ ताजे ताजे गजरे. गजरे घ्या गजरे ओ ताजे ताजे गजरे. दादा गजरे घ्या गजरे. दादा. यो शर्ट काढतो आणि त्यांना पुसा आमची गाडी. दामू, काय झालं? आज त्या कामाचं खरं नाही बघा. का? काय झालं? अहो समजीकडे तंगड्या मोडल्या, डोकं फोड केली, पण कोणीच काम देईन असं झालंय. मला वाटलं होतं एका ठिकाणी काम मिळेल म्हणजे मिळेल, पण तिथे बी पालते कड्यावर पाणी. ते भरोशाच्या म्हशीला टोंडा तशी गत झाली, म्हणून मग कंटाळून परत आलो. होतं असं कधी कधी दामू. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील असं नाही ना. बरोबर आहे तुमचं. हे काय, तुम्ही आता परत कुठे चाललात ते काय? एक काम आहे ते करून येतो. चालेल, मी रातच्याला भाकरी आणि ठेचा घेऊन येतो. लवकर या. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम, हे तुम्हाला मिळालेल्या पुरस्कारासाठी. थँक्यू. वेलकम मॅम. अहो मॅडम, तुम्ही या रोजगार केंद्रामध्ये काय कमाल केलीत. अहो फक्त मॅच नाही, तर इथं काम करणाऱ्या प्रत्येकाची मेहनत आहे यामागे. रमाजी, जी. आमच्यातर्फे तुमच्यासाठी ही छोटीशी भेट. अहो साहेब, एवढं मोठं पुष्पगुच्छ, त्यावर ही बिठाई, याची काहीच गरज नव्हती बघा. हो, गरज कशी नाही मॅडम. तुमच्या या वस्तू विकून आम्हाला किती फायदा होतोय याची तुम्हाला कल्पना सुद्धा नाही. हो नाही नाही, त्याची कल्पना आम्हाला करून बी घ्यायची नाही बघा. आम्हाला आमच्या कष्टाचे पैसे मिळतात, तेच पुरेसे आहेत आमच्यासाठी. बरं मॅडम, एक छोटीशी रिक्वेस्ट होती. तुमच्या केंद्रामध्ये त्या सुंदर मेणबत्त्या बनतात ना, त्या सुद्धा आम्हाला अर्जंट हव्या. अहो आत्ताची ऑर्डर संपली की लगेच तुमची ऑर्डर घेतो बघा. एक मिनिट, ठीक आहे, मी ॲडव्हान्स सुद्धा घेऊन आलो. तुमची आत्ताची ऑर्डर पूर्ण झाली ना की आमचीच ऑर्डर घ्या. साहेब अहो, पैसे नंतर दिले असते तरी बी चाललं असतं. हो नाही नाही, आमच्या कंपनीकडून मला सांगण्यात आले की तुमच्या केंद्रामध्ये बनणाऱ्या त्या वस्तू आहेत ना, ह्या मोठ्या प्रमाणात मागून घ्या. अहो त्याला तशी मागणी आहे खूप. बर. मंजू, हे पैसे नीट आत ठेव आणि ही मिठाई समद्यांमध्ये वाटून टाक. ठीक आहे मॅडम, आमच्या रेनबो कंपनीकडून खास तुमच्यासाठी. आता तुमची भेट ना करून कसं चालेल. थँक्यू. पण मॅडम, तुम्हाला हा पुरस्कार मिळाला ना तर आम्हाला खूप भारी वाटतं. कारण तुमच्या कंपनीमध्ये बनणाऱ्या सगळ्या वस्तू ह्या बेस्ट क्वालिटीच्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या वेळेमध्ये पूर्ण होतात. एकदम बरोबर आहे. आम्ही आमच्या ऑफिसमध्ये चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दर 3 महिन्यांनी एक भेटवस्तू देत असतो. जर आम्ही तुम्हाला तशी स्पेशल ऑर्डर दिली तर आम्हाला बनवून मिळेल का? अच्छा.
मॅडम हा हो, आपण यासाठी भेटून बोलूयात की, आणि आम्हाला जमणार असेल तर आम्ही नक्कीच करू. मी तसं कळवतो तुम्हाला. चालेल. चला येतो आम्ही. तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद जी. मंजू, इथलं बघून घेशील का जरा? मी जरा जाऊन येते. वय छोटे मालक कुठे गेले? मला त्यांना भेटता नाही आलं म्हणून वाईट वाटलं असणार आहे त्यांना.